हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण प्रश्न विचारण्यासाठी लागणारे महत्त्वाचे शब्द बघणार आहोत आणि तेही अर्थासहित। WH वर्ड्स विथ मीनिंग। आपला आजचा दिवस आहे 12वा। आपल्याला इंग्लिश बोलायला शिकायचं आहे। आपण रोज बोलतो म्हणजे काय करतो, प्रश्न विचारतो किंवा उत्तर देतो। तर प्रश्न विचारण्यासाठी शब्द कुठले कुठले लागतात, तर ते शब्द आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। आजचा आपला पहिला प्रश्न विचारण्यासाठी लागणारा शब्द आहे अबाउट व्हॉट, म्हणजे कशाबद्दल। अबाउट व्हॉट कशाबद्दल। ऑफ व्हॉट म्हणजे कशाचे। ऑफ व्हॉट म्हणजे कशाचे। विथ व्हॉट कशाने। विथ व्हॉट म्हणजे कशाने। इन व्हॉट कशामध्ये। इन व्हॉट कशामध्ये। सिन्स व्हेन केव्हापासून। सिन्स व्हेन केव्हापासून। हुज हुज म्हणजे कोणाचे। हुज किंवा कोणाचा। वेअर एल्स आणखी कोठे। वेअर एल्स। फ्रॉम वेअर म्हणजे कुठून। आपण प्रश्न विचारताना आपल्याला हे शब्द लागतातच। फ्रॉम वेअर कुठून, तू कुठून आलास। फ्रॉम वेअर। हु एल्स आणखी कोण। हु एल्स। हु म्हणजे कोण आणि हु एल्स म्हणजे आणखी कोण। हु कोण। अमंग हुम कोणाच्या मध्यभागी। अमंग हुम कोणाच्या मध्यभागी। बिटवीन हुम कोणाच्या मध्ये। बिटवीन हुम कोणाच्या मध्ये। बिहाइंड हुम कोणाच्या मागे। बिहाइंड हुम। आफ्टर हुम कोणाच्या नंतर। आफ्टर हुम कोणाच्या नंतर। बिफोर हुम कोणाच्या आधी किंवा याचा अर्थ असा पण होतो कोणाच्या समोर। बिफोर हुम म्हणजे कोणाच्या आधी किंवा कोणाच्या समोर यासाठी सुद्धा वापरला जातो। अगेन्स्ट हुम म्हणजे कोणाच्या विरोधात किंवा कोणाविरुद्ध। अगेन्स्ट हुम कोणाच्या विरोधात। इन हुम कोणामध्ये। इन हुम कोणामध्ये। ऑन हुम कोणावर। ऑन हुम म्हणजे हा गुन्हा कोणावर दाखल झालाय। ऑन हुम। अबाउट हुम कोणाबद्दल। अबाउट हुम कोणाबद्दल। फ्रॉम हुम कोणाकडून। फ्रॉम हुम कोणाकडून। बिसाइड हुम कोणाच्या बाजूला। बिसाइड हुम कोणाच्या बाजूला। विदाउट हुम कोणाशिवाय। विदाउट हुम कोणाशिवाय। हाऊ एल्स आणखी कसे। हाऊ एल्स। बाय विच व्हेइकल कोणत्या वाहनाने किंवा कोणत्या गाडीने। बाय विच व्हेइकल। इन विच कॉलेज कोणत्या कॉलेजमध्ये। आपण म्हणतो की नाही तू कोणत्या शाळेमध्ये शिकतो किंवा कोणत्या कॉलेजमध्ये शिकतो। मग शाळेमध्ये असेल तर इन विच स्कूल आणि हे कॉलेजमध्ये आहे म्हणून इन विच कॉलेज। ॲट विच टाइम कोणत्या वेळी। ॲट विच टाइम कोणत्या वेळी। विच विच म्हणजे कोणता, कोणती, कोणते। फ्रेंड्स, हे सगळे जे शब्द आहेत ना आपल्याला रोजची इंग्लिश बोलण्यासाठी हे शब्द लागतातच। आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चन कसे विचारायचे खूप सारे क्वेश्चन्स घेऊन येणार आहे। तर नेक्स्ट बघूया। फॉर व्हॉट पर्पज कोणत्या उद्देशाने। फॉर व्हॉट पर्पज कोणत्या उद्देशाने। फॉर व्हॉट कशासाठी। फॉर व्हॉट कशासाठी। व्हॉट एल्स आणखी काय। व्हॉट एल्स आणखी काय। हाऊ फार किती दूर। हाऊ फार किती दूर। हुज कोणाचे। कोणाचा, कोणाचे। हुज कोणाचे। हाऊ कम म्हणजे कसा आला नाही। हाऊ कम कसा आला किंवा कसं येणं केलं असं नाही। हाऊ कम कसं काय। हाऊ कम कसं काय। व्हॉट लाईक म्हणजे कसा किंवा कशी। व्हॉट लाईक कसा किंवा कशी म्हणजे कसं। व्हॉट इज ही लाईक म्हणजे तो कसा आहे। व्हॉट इज ही लाईक किंवा व्हॉट इज युअर स्कूल लाईक म्हणजे तुझी शाळा कशी आहे। व्हॉट इज युअर स्कूल लाईक त्याप्रमाणे। हाऊ मच हाऊ मच म्हणजे किती। हाऊ मच म्हणजे किती। हाऊ मेनी म्हणजे किती।
आता दोन्हींमध्ये फरक काय आहे तर हाऊ मच हे आपण अनकाउंटेबल वस्तूंसाठी वापरतो, म्हणजे जसं की साखर, दूध, पाणी, गहू, ज्ञान किंवा एखाद्याची योग्यता हे मोजण्यासाठी आपण हाऊ मच असं वापरतो. हाऊ मेनी आपण ज्या वस्तू मोजता येतात त्या वस्तू मोजण्यासाठी, म्हणजेच काय तर काउंटेबल शब्दांसोबत आपण हाऊ मेनीचा यूज करतो. जसं की मित्र, खुर्च्या, मुलं, पुस्तकं, हे असे आंबे, केळी अशा ज्या वस्तू मोजता येतात त्या वस्तूंना हाऊ मेनी हा शब्द वापरायचा. हाऊ मेनी म्हणजे किती. दोन्हींचा अर्थ एकच आहे, फक्त हाऊ मेनी काउंटेबल वस्तूंसोबत आणि हाऊ मच अनकाउंटेबल वस्तूंसोबत. टू हुम कोणाला, टू हुम कोणाला. फॉर हुम कोणासाठी, फॉर हुम कोणासाठी. बाय हुम कोणाकडून, बाय हुम कोणाकडून. व्हॉट, व्हॉट म्हणजे काय, व्हॉट काय. विथ हुम कोणाबरोबर किंवा कोणासोबत, विथ हुम कोणाबरोबर किंवा कोणासोबत. वाय म्हणजे का, वाय का. वेअर कोठे, वेअर कोठे. वेन, वेन म्हणजे केव्हा, वेन केव्हा किंवा कधी. हाऊ ऑफन किती वेळा, हाऊ ऑफन. हाऊ लॉंग किती वेळ, हाऊ लॉंग. हाऊ कसे किंवा कसा, हाऊ म्हणजे कसे किंवा कसा. व्हॉट टाइम किती वाजता, व्हॉट टाइम. तर फ्रेंड्स, हे अगदी बेसिक वर्ड्स आहेत आणि याचा यूज तुम्ही आवर्जून कराच. व्हिडिओ तुम्हाला हा जर युजफुल वाटला आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.